आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, तब्येतीची विचारपूस करण्यासाठी संपर्क केल्याची माहिती। आज सकाळी पंतप्रधानांनी फोन केला, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी स्वीकारला पदभार, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उपस्थितीत स्वीकारली पदाची सूत्र। आईनं पदभार स्वीकारताच पार्थ पवार भाऊक, सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारल्यानंतर पार्थ पवारांना अश्रू अनावर। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन, बाप्पाच्या दर्शनानंतर चैत्यभूमीवर जात केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारण्याआधी घेतले आशीर्वाद। चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर, सुधीर मुनगंटीवारांनी दिलेला शब्द पाळला, जय महाराष्ट्राची बातमी खरी ठरली। चंद्रपुरात ठाकरे गटाचा भाजपाला पाठिंबा, 1.25 वर्ष भाजप 1.25 वर्ष ठाकरे गट, चंद्रपुरात जुळून आलं नवं समीकरण। काँग्रेससोबत जाऊन फायदा नाही, ठाकरेंना कळलं, भविष्यातील अनेक दारं ठाकरेंनी उघडली, भाजप आमदार परिणय फुकेंचं वक्तव्य। संभाजीनगर महापौरपदी भाजपाचे समीर सुभाष राजूरकर, एमआयएमचे अशोक रंगनाथ हिवराळे यांचा पराभव, महापालिकेच्या इतिहासात भाजपचा पहिला महापौर। पनवेल महापालिकेच्या महापौरपदी नितीन जयराम पाटील, उपमहापौरपदी प्रमिला रविनाश पाटील, 2.5 वर्षांच्या कालावधीसाठी महापौर उपमहापौरांची निवड। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट, पहाटे दिल्लीत दोन्ही नेत्यांमध्ये झाली चर्चा, भेटीत राष्ट्रवादीच्या विलिनीकरण संदर्भात चर्चा। अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नका, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सरसंघचालक मोहन भागवतांवर टीका। रायगड जिल्हा परिषदेत शिवसेनेची सत्ता, मंत्री भरत गोगावलेंचा दावा। सांगली जिल्हा परिषदेत पवार गट काँग्रेस एकत्र, सांगलीत सत्ता स्थापनेचा प्रयत्न करणार, काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांचा दावा। प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांनी कारभार सुधारला नाही तर आणखी कठोर कारवाई करणार, आमदार परिणय फुकेंचा कंपन्यांना थेट इशारा। नाशिक शिवसेनेतील अंतर्गत वादावर शिंदेंची मध्यस्थी, शिवसेनेतील अंतर्गत वादावर एकनाथ शिंदे काढणार तोडगा, शिवसेनेच्या नगरसेवकांची शिंदे मुंबईत घेणार बैठक। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून हॉटेलची तोडफोड, टेबलवर नाचू नका म्हटल्यानं कार्यकर्त्यांचा धुडगूस, धाराशिवच्या भूम तालुक्यातील घटना। राज्यात 70,000 पदांसाठी नोकर भरती होणार, एमपीएससी कडून 20,000 पदांची होणार भरती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। आजपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात, लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान, परीक्षेसाठी 15,32,000 विद्यार्थ्यांची नोंदणी। नवीन एसी लोकलपैकी पहिली नमुना लोकल 2.5 वर्षात येणार, एमआरव्हीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती, तब्बल 238 एसी लोकल खरेदीसाठी गेल्या वर्षी निविदा जारी। धुळ्यात पोलीस भरतीची तयारी पूर्ण, बुधवारपासून 133 जागांसाठी पोलीस भरती, पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मैदानी चाचणी होणार। महाशिवरात्रीनिमित्त मुंबई सावंतवाडी विशेष रेल्वे गाड्या, प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेचा निर्णय। विकासकाची मुजोरी, मुंबईच्या मुळावर उठली, पावसाचं पाणी बाहेर टाकण्याच्या केंद्रावर बांधकाम, विकासकानं बेकायदा बांधल्या 7 मजली 2 इमारती। बॉर्डर 2 350 कोटींच्या उंबरठ्यावर, बॉर्डर 2 न बॉक्स ऑफिसवर 341.47 कोटी रुपयांची केली कमाई। नमस्कार, मी अंकिता जाधव, आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात।